आज आपल्यात प्रत्यक्ष उपस्थित नाही, परंतु त्यांच्या आठवणी, संस्कार व योगदान आपल्या जीवनात कायम आहे. ते अन्नपूर्णा परब, संजय सावजी, रवींद्र पराडकर, संजय कोळंबकर, नारायण मैतकर, प्रभाकर जोशी, सुरेश खवणेकर, काका देऊळकर या सर्वांच्या आत्म्यात चिरशांती लाभो आणि त्यांच्या आठवणी आपल्या सदैव प्रेरणा देत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आता फलभीम दशावतार नाट्य मंडळ आपल्यासमोर सादर करत आहोत. एक गणेश भक्तीवर आधारित नाट्यपुस्तक गोमय गणेश, गोमय गणेश, गोमय गणेश. सर्व रसिक प्रेक्षकांचे सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतोय, कारण कालच आपल्याला विनंती केली होती आणि त्याप्रमाणे आपण उपस्थित राहिला, त्यामुळे आज वेळेतच कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे.
क्षणी पाताळ भोवनाचा सम्राट राजकर्ता कुटिलाक्ष विराजमान झाला आणि प्रत्येकाच्या मुखातून शब्द म्हटले, हे राजकर्त्या कुटिलाक्ष, तुझा जय जयकार असो, जय जयकार असो, तुझा जय जयकार असो. मन समाधानी झालं. होय, कारण प्रत्येक युद्धात आम्ही विजय मिळवला आणि त्या विजयाची विजयी पताका प्रत्येक देशामध्ये आम्ही फडकवली. पण विचार करतोय तो एकच, माझ्या जीवनात असेच प्रसंग निर्माण झाले. प्रत्येक प्रसंगाला मी धैर्याने तोंड दिलं. एवढंच नव्हे तर माझ्या जीवनात अनेक गोष्टी घडल्या, पण त्यातील काही गोष्टींचं स्मरण झालं की हृदय कसं हादरून जातं, तर पायाची आग कशी मस्तकावर जाऊन भिडते. याला कारण कोण असेल तर ते मृत्यूलोक आणि मृत्यूलोकातील तो राजकर्ता वज्रभाऊ होय. वज्रभाऊ म्हणजे मृत्यूलोकातील एक शक्तिशाली एक योद्धा म्हणत समजून गेला होता. पण ज्या वेळेला आमचे पिताश्री अर्थात वज्रघोष पाताळ भोवनाचे सम्राट म्हणून ओळखले जात होते, पण त्या दीर्घ भाऊने केलेली प्रतिज्ञा कोणती असेल तर मृत्यूलोकातील शक्तिशाली राजकर्ता मी आहे आणि मला जो कोण पराभूत करेल त्याला या विश्वात महाशक्तिशाली म्हणून ओळखलं जाईल. ही घेतलेली शपथ होती त्या मृत्यूलोकातील दीर्घ भाऊची. पण मला एकच सांगायचंय, ज्या दिली माझ्या पिताच मी प्रतिज्ञा केली, मृत्यूलोकावर आक्रमण करावं आणि आपण शक्तिशाली बनावा. नियोजन ठरला, मृत्यूलोकावर आक्रमण केलं गेलं. पण ज्या वेळेला माझ्या पिताजीने मृत्यूलोकावर आक्रमण केलं त्या वेळेला सर्व राजकर्ते एकत्रित झाले आणि बघता बघता माझ्या पिताजींवर हल्ला झाला आणि त्याच हल्ल्यात जे घडून येते घडलं, माझ्या पिताजींचा नाश झाला. सुडाने सूड पेटला, मनात वैरत्व निर्माण झाला आणि सूड उगवण्यासाठी आज प्रत्येक दिवस मी जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय. एकालाही सोडणार नाही, प्रत्येकाचा सूड उगवला जाईल. पण ही गोष्ट माझ्या पिताजीने केली ती मला करायची नाहीये, कारण प्रत्येक वेळेला युक्ती डाव खेळायचोय, विचारपूर्वक प्रत्येक पाऊल मला टाकायचंय, कारण त्या मृत्यूलोकात असणाऱ्या प्रत्येक राजकर्त्याचा वध मला करायचोय. यासाठी क्षणभर राजसिंहासनावर विराजमान होणं हेच योग्य ठरेल. आपली भेट होते. ये ये मित्रा
त्रैलोक्यात म्हणजे अतल वितल सुतल तलातल महातल आणि पाताळ या सप्त पाताळांपैकी या पाताळापर्यंत माझे येणे झाले का आणि कशासाठी असेल तर या पाताळ नगरीचा राजकर्ता राजा कुटिलाक्ष याची भेट घेण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. मग यावेळी विलंब न करता कुटिलाक्षास भाग देणं हेच योग्य. नारायण विचारपूर्वक शब्द वापरतोय
यावेळी मला सांग, या ठिकाणी माझं येणं झालंय, यावेळी तू अगोदर मला एक सांग, काय ते? सत्ता कुणाची रे? तुझी, अधिकार कुणाचा? तुझा. मग या राज्य सिंहासनावर कोणी विराजमान व्हावं? मी हा मी. मोठ्या इच्छेने इथपर्यंत आलायस ना? होय. तुला वाटतंय पाताळ भवनाचा राज करता कुटिलाक्ष हा, तुझं स्वागत करेल. होय. विसरून जा. काय रे वा? स्वागत होणार नाही. स्वागत होणार नाही. आल्या पावली निघून जायचंय तुला. काय म्हणतोय तुला? ज्या वेळी या पाताळ भुवनापर्यंत माझे येणे झाले ना, त्या वेळी आगळं वेगळं स्वागत तू माझे केले. पण आज आगळं वेगळं स्वागत नव्हे ते नव्हे. पण मला सांग रे, आज तुम्ही दोघंच दिसतायत. अरे म्हणे हा, तुमच्या बोलण्याचा अर्थ मी समजू शकलो नाही. माझ्या बोलण्याचा अर्थ एवढाच, लहान असताना दुडू दुडू धावणारी काका काका म्हणत माझे मागे येणार. आलं माझ्या लक्षात. हा, नारद मुनी, हा. लहानपणी दुडू दुडू धावणारी आता लहान नाही राहिली. काय म्हणतोय? कलेनं ती मोठी झाली. कलेने अरे मोठी होते. नुसती मोठी नाही झाली, हा. तर आता ती उपवर झाली आहे. काय म्हणतोय कुठीला? हो. मग असं असेल तर मला सांग रे, तिच्या काही लग्नाचा विषय? लग्नाचा विषय. पण मला एक सांग, माहिती? स्वर्ग मृत्यू पाताळ हा, या ठिकाणी तिन्ही ठिकाणी भ्रमण करणारा नारद मुनी तू. निश्चितच. मग त्या कुटिलाशी योग साजरा होण्यासाठी योग्य वर तुझ्या बंगल्यात कोणी आहे का? या त्रैलोक्याच्या ठिकाणी माझी भ्रमंती. यावेळी या त्रैलोक्यात मी भ्रमण करतोय. निश्चितच माझ्याकडे अनेक वर आहेत. पण मला सांग रे, यावेळी वराचं विचारतोय, पण पहिलं मला कुटिलाला पाहायचंय. बरोबर आहे. वधूला पाहणं तेवढंच सत्य असतं. आणि वधूला जर तुला पाहायचं असेल तर या वेळेला हा राजकर्ता आपल्या भगिनीला हात देतोय. कोण का कुटिले? हा तुझा दादा तुला प्रेमाची हात देतोय. जशी असेल तिथून निघून ये. प्रेमाची दिलेली हात आणि त्या हाताला कोणताही विचार न करता तू इथपर्यंत आली. हे शिवानी मंगल करीत या दादाचा तुला आशीर्वाद आहे. आणि इथे येऊन पाहते तर काय प्रत्यक्ष तुमचं आशीर्वाद सदैव सुखी राहा. समाधान वाटतं. आज या ठिकाणी तुमचं वेळ झाली. जणू काही परमेश्वरच इथे आलाय. आणि आज ज्या ज्या वेळी इथे यायची ना त्या त्या वेळी माझ्या दादाला नमस्कार करू. त्याचा मंगलाशीचा आशीर्वाद मी घेऊन माझं मन समाधानी करायचं. पण आज मन समाधानी उडायला कारण तुमचा आशीर्वाद मिळाला. आणि एवढंच नव्हे तर आता माझं मन एकसारखं याच्याजवळ ओढ घेऊ लागलं. सांगू लागलं की या चरणाची भिजावं आणि जनसेवा करू. हवा तसा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा.
माझा आशीर्वाद झाला पाहिजे. मंगल तळ्याचा आशीर्वाद तुझ्या सदैव माझ्या पाठीशी आहे. समाधान तरी झालंय. हवा तसा आशीर्वाद इथं मिळालाय. अजून काय हवंय? सारं काही मिळतंय. पण दादा माझा आशीर्वाद तुम्हाला काही नसत दिला. पण तरी तुझ्या मनात काहीतरी चाललंय. माझं काही चुकलंय का? एकाएकी मी तुला हाक दिली, क्षणाचाही विलंब न करता इथपर्यंत तू आले. मलाच कळलं नाही. मग तुला हाक देण्याचं कारण कोणतं असेल तर हे पहा, हे नारद मुनी आहेत. त्यांना मी पाहिलं ना, आणि इथं पाहिल्यानंतर यांचा आशीर्वादही घेतला. मग एकाएकी मला हा का बरं दिली यांनी? देवर्षी, का मला पाहिजे? हे इथपर्यंत आले, का? तुझी चौकशी झाली. हो? त्यांना मी म्हणालो, काय? तिला आता लहान नाही राहिली, कलेनं मोठी झाली. नुसती मोठी झाली नसून आता उपवर सुद्धा झाली. तिच्या विवाहाचा विचार मी करतोय. विवाहाचा विचार? म्हणजे जोपर्यंत माझं लग्न होत नाही तोपर्यंत दादा तू स्वस्त बसणार नाहीये. नाहीये. पण मला एवढंच लग्न कुठं करायचंय? अगं, हा? कुठले हा? काय झालं? संधी संधी? संधी चालून आलीये. कोणती संधी? कळू नकोस. म्हणजे? जा दादा जा, लग्नाचा विषय काढतोय. हो. मग यावेळी तुझी जर इच्छा असेल तर तुझा विवाह स्वयंवर पद्धतीने जाऊया. काय? अहो पण मला सांगा, मी जर का दादाला सांगितलं मला लग्न करायचंय सवारी पद्धतीनं, मग हे ऐकून तो नकारच देणार आहे. का म्हणून? कारण एकच आहे, स्वयंवर म्हटलं की अनेक संकट त्या ठिकाणी निर्माण होतात, जाणतोय. अनेक विघ्न येतात. हा. मग असं असून सुद्धा स्वतःहून कोण संकट ओढून घेईल का? मग असं जर असेल कुठे हा. यावेळी स्वयंवर म्हणजे तुझ्या मनपसंत
झाली जिथे जातो तिथे सर्वांचे कान फुटतो. तसं वा, काहीच वा, नाहीये. असं नाही आहे ना? तसं काहीच नाही आता तुझ्या मनातली इच्छा मला विचारतो. माझी इच्छा एकच आहे ज्या ऐश्वर्यात मी नांदते ज्या सुखात मी वावरते ना ते सुख मला मिळतच नाही ते आयुष्याच्या अंतापर्यंत असंच माझ्या जवळ राहणार आहे पण एकच इच्छा आहे अशी आणि कोणती? ती इच्छा काय माहितीये का ती इच्छा माझ्या दादाला नक्कीच पूर्ण करायची आहे अगं सांगून तर बघ. माझी इच्छा एकच आहे की मला लग्न करायचं आहे आणि ते लग्न स्वयंवर पद्धतीनं हे कुठे? काय झालं दादाने तुला शब्द दिला तुझी इच्छा परिपूर्ण होईल याचा अर्थ हा नव्हे स्वयंवर पद्धतीने मी तुझा विवाह करते. म्हणजे एकच काय आजपर्यंत जागा वेळेला विश्वात स्वयंवर पद्धतीचे विवाह झाले त्या प्रत्येक विवाहात विघ्न निर्माण झाली काय आणि माझ्या भगिनीच्या विवाहात कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये याचा विचार मी करतोय. पण ऐक तरी माझा स्वयंवर ह्याच्याच तरी तुझ्या मनात असे शंका निर्माण झाली की स्वयंवराने अनेक संकट येऊ शकतात बरोबर आहे संकट येऊ शकतात पण मी आज जो निर्णय घेतलाय माझ्या मनात जी इच्छा मी निर्माण झाली आहे ना ती स्वयंवर पद्धतीने आणि ती स्वयंवर पद्धत कोणती असेल तर मनपसंतीचं स्वयंवर मनपसंतीनं मी माझ्या वर निवडणार आहे म्हणजे आगळी वेगळी मन पसंतीने तू एका वराचा स्वीकार करणार स्वयंवर असणार आहे ते मनविरहित असणार आहे पण रहित हा तुझ्या पतीचा तू स्वीकार करणार हो त्या ठिकाणी कोणताही पण नसणार. मनपसंतीचं असणार मग ऐक कुठले काय हा पण रहित विवाह सोहळा हा? साजरा होण्यासाठी काय हा तुझ्या कुठेही कमी पडणार नाही काय आहे तुझ्या इच्छाप्रमाणे प्रत्येक गोष्ट करण्यासाठी मी सिद्ध आहे. समाधान वाटतं. हे तुझ्या बाबतीत झालं हा? पण मुनिवान विवाह म्हटला की त्याला मूर्त येतो. मग सांगा असा कोणता मूर्त आहे ज्या मूर्तावर माझ्या भगिनीचा मी विवाह करू शकतो. पुढील लक्ष मग या विलंब न करता परवाचा येणारा शुभमुहूर्त काय? याच मुहूर्तावर तुझ्या बहिणीचा शुभमुहूर्त करूया. हा कुठले? परवाचा येणारा शुभमुहूर्त आणि त्या शुभमुहूर्तावर माझ्या कुटुंबाचा विवाह होणार. मुहूर्त चांगला आहे ना? निश्चितच कोणताही विघ्न येणार नाही ना? नाही येणार. मग नारद मुनी ऐका परवाच्या मुहूर्तावर योग्य त्या वेळेत तुम्ही येऊन शुभमंगल सावधान करायचंय. माझी प्रत्येक जबाबदारी मी पूर्ण करेन. प्रत्येक ठिकाणी जाऊन विवाहाचं आग्रहाचं निमंत्रण मी प्रत्येकाला पोचवेन. ती माझी जबाबदारी असेल पण तुमची जबाबदारी तुम्हाला पूर्ण करायची आहे. अर्थातच पण दादा आज या ठिकाणी तुझी जबाबदारी मी पूर्ण करतोय माझं लग्न एकाएकी ठरलंय आणि हे लग्न माझं ठरलंय ना स्वयंवर पद्धतीनं हे साऱ्या माझ्या सखायांना माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणीला कळायला हवंय याच्यासाठी आज लगबगीनं मी जाते आशीर्वाद दे, आशीर्वाद दे. हे कुठले? हे, तुमच्याकडे आशीर्वाद करायला तुझ्या यावेळी निमंत्रणाचा विषय तू काढलास. हो. निमंत्रणाचा विषय जर तू काढलाच असशील हा? मला सांग काय ते? कोणाकोणाला निमंत्रण देणार आहे? पाताळ भवनातील प्रत्येकाला आग्रहाचं निमंत्रण पाठवणार आहे. हा म्हणजे विचार. फक्त तू आता कोणापर्यंतच निमंत्रण पाठवणार आहे? म्हणजे तुझ्या एक लक्षात येत नाहीये मृत्यू गुणाच्या ठिकाणी तुझा राहणारा परम मित्र त्याला निमंत्रण देणं तू विसरतोय. अरे हो नारदा बरं झालं तू मला आठवण केलीस. होय ना? मृत्यू लोकांच्या ठिकाणी माझा परममित्र राहतो हा. ज्याला या विश्वात हेमव्रत या नावाने ओळखले जातात. मग क्षणाचाही विलंब करणार नाही. मृत्यू लोकात सुद्धा माझ्या प्रजाजनातील काही जणांवर जबाबदारी सोपेल आणि माझ्या परममित्राला हेमव्रताला निमंत्रण
देण्यासाठी मी तत्पर झाले. यापूर्वी कुटीलाक्ष ऐकून घे. विवाहाच्या पूर्वी सारी तयारी व्यवस्थित पार पडायला हवी. ज्यावेळी मी इकडे येईल सारी तयारी व्हायला पाहिजे. निवड घेतलेली प्रत्येक जबाबदारी मी पूर्ण करेन, पण वेळेचं भान तुम्हाला सुद्धा असू द्या. परवाच्या मुहूर्तावर योग्य त्या वेळी या ठिकाणी येऊन शुभ मुहूर्तावर माझ्या भगिनीचा विवाह झाला पाहिजे. कुटीलाला आशीर्वाद देण्यासाठी मी इथपर्यंत तत्पर होईनच, पण माझी कर्तव्य पार पाडण्यासाठी मला आता यावं लागेल. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी सदैव असेल. ओम नारायण. भगिनीचा स्वयंवर आरंभला. आनंद वाटू लागला, पण एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय. अरे झालं तरी काय? एकच ज्यानं दानव कुळाला कलंक लावण्याचा कारण ठरला, त्याच मानवी राजकर्त्याला तुझ्या भगिनीच्या स्वयंवरात तू बोलवायला नको होतोस. ए चंडभाऊ, या पाताळ भवनातील तू जसा माझा मित्र आहेस, त्याचप्रमाणे मृत्यू लोकातील हेमव्रत सुद्धा माझा जीवाभावाचा मित्र आहे. आणि मित्र या नात्याला त्या हेमव्रतला मी स्वतः निमंत्रण घेऊन जाईन. असेल तुझा मित्र, पण एक गोष्ट विसरतोयस. जो तुझ्या बापाच्या नाशाला कारणीभूत ठरला, जो आम्हा पूर्वजांच्या नाशाला कारणीभूत ठरला, काय ऐकतोय? त्याच मानवी राजकर्त्याला तुझ्या भगिनीच्या स्वयंवरात तू बोलवायला नको होतोस. हे कुटिलाक्ष, पाताळ भवनाचा सम्राट मी आहे, पण एक लक्षात ठेव, गत काळातील गोष्टींना उजाळा देऊन वर्तमान काळात त्याची आठवण करून माझ्या भगिनीच्या विवाहात कोणतेही संकट येऊ नये याचा विचार मी आज करतोय. तुला मागील गोष्टीचा विचार करायचा नसेल, पण तू एक गोष्ट विसरलाय. तुझा पिता या मृत्यूलोकाच्या ठिकाणी प्रत्येक मानवाची कत्तल, प्रत्येक मानवाचा शिर धडावेला करत असताना त्या मानवी राजकर्त्यांनी जर काय केलं असेल तर एक योजना आखली, आणि त्याच योजनेत तुझा मित्र म्हणजे हेमव्रत देखील सामील होता. आणि त्याच हेमव्रताने जर काय केलं असेल तर तुझ्या पित्याला चौ बाजूला घेरून तुझ्या पित्याचा शेवट केला. एक लक्षात ठेव, मैत्रीचं नातं होता म्हणून प्रत्येक शब्द मी तुझा ऐकून घेतला, पण या ठिकाणी तुझ्या शब्दावर काडी मात्राचा विश्वास नाही माझा. नसेल तुझा विश्वास, पण जे आमच्या पूर्वजांच्या बाबतीत झालं ते आम्हा दानवाच्या बाबतीत होऊ नये यासाठी मी तुला समजावण्याचा प्रयत्न करत होतो. पण तुला जर ऐकायचं नसेल तर मी तुझ्या भगिनीच्या स्वयंवरात स्वतः वर म्हणून उपस्थित राहील. ठीक आहे. पण एक लक्षात ठेव, मी सुद्धा पाताळ भवनाचा सम्राट कुटिलाक्ष आहे. किती संकट आले
ऐका हो ऐका गाववाल्यांनी कान नीट देऊन ऐका आणि ज्यांची लग्न झाली नाही त्यांनी कानात तेल घालून ऐका तर महाराज कुटिलाक्ष यांच्या बहिणीचं स्वयंवर ठरलेलं असा तर ऐका हो ऐका कान देऊन ऐका तर आपल्या गावातील वीर पुरुषांना उद्या सकाळी महाराजांनी आपल्या बहिणीच्या स्वयंवरासाठी राजदरबारात बोलवलेला असा रे असा ऐका हो ऐका जे जे नवरे लग्नाचं भाषण गुडघ्यात बासून बसलेले असत त्यांच्यानी उद्या सगळ्यांनी स्वयंवरात यावा रे यावा ऐका हो ऐका आणि जे जे औशी म्हणतात माझं सोन्यासारखं पोर असा पण त्यांचा काय लगीन जमणार नाही त्या औषधींचा मी सांगू इच्छित जरा पाठवा त्यांचा स्वयंवरात चान्स लागा शकता बाकी काय नाही हो ऐका कान देव ऐका जे जे स्वप्नात बघतात स्वप्न सुंदरी स्वप्नात जे स्वप्न सुंदरी बघतात स्वप्नात येऊन माझ्या गळ्यात हार घालतलो कसो हार पुष्पहार त्यांच्यानी ना स्वप्न बाजूक ठेवा आणि उद्या स्वयंवरात यावा म्हणजे कसा तुमचा लगीन लागा आणि म्हाताऱ्या शेतकऱ्यांनी काळजी करू नको कारण उद्याचा तर लगीन ना त्याच्यात महाराजांनी कसलीच अट ठेवलेली नाही त्याच्यामुळे ऐका हो ऐका कान देव ऐका ऐका हो ऐका कान देव ऐका आणि लग्न नाही झाले त्यांच्या कानात तेल घालून ऐका दरवेळी आपल्या कोणतरी निमो जवान म्हणून बोलावता निमो जवान कधी बोलवतो त्यांच्यानी उद्या स्वयंवरात यावा परत तुमका निमो म्हणून कधी बोलवचे नाही म्हणून सांगतोय ऐका हो ऐका कान देव ऐका आता मी चाललोय या गावातील दवंडी माझी झाली आता मी अजून कोळंबात जातोय ऐका हो ऐका प्रत्येक माणसाचं जीवन हे अशाश्वत आहे. माणसाजवळ असतं धन
आचरणात उतरविलेला धर्म आणि संपादन केलेली कीर्ती, त्याच कीर्तीच्या उच्चतम शिखरावर अगदी मानानं विराजित होण्यासाठी अगदी आज विदितवर आम्ही जगतो आहोत. शांती तुल्यम तपो नास्ति न तु शांती परमस्कम नाती दृष्ट्या परिव्याधीन्न धर्मोदया परहा. क्षमेसारखा तप नाही, दयेसारखा धर्म नाही आणि तृषेसारखा महारोग नाही. या तिन्ही गोष्टींचा अगदी यथासांग विचार करून या अवंती नगरीच्या राजसिंहासनी आम्ही अधिष्ठित झालो. ज्या दिनी या अवंती नगरीचा दैदिप्यमान किरीट आमच्या मस्तकी प्रदान करण्यात आला, तर दिनापासून लेखणी, अर्पणी आणि लगाम घालण्याची सूत्र हाती धरून या लाख प्रजेला न्यायदान करण्याचं कर्तव्य आम्ही करत आलो आहोत. न्यायाच्या ठिकाणी आतापर्यंत केव्हाही अन्याय केला नाही. एवढंच नव्हे तर या माझ्या लाख प्रजेला कोणत्याही गोष्टीची न्यूनता भासू नये याच्याकरिता आम्ही जातीपेक्षेने लक्ष देतोय. आणि म्हणूनच धान्याची भंडारं, धेनूंची खिल्लार आणि द्रव्याचे भांडार यांचे दरवाजे आम्ही सदोदित आमच्या जनतेसाठी उघडे करून ठेवले. प्रत्येकाच्या मुखावाटे आज शब्द निघतायत, राजकर्ता असावा तर राजा खरोखरच मन समाधानी होते. आणि या समाधानाला कारण काय असेल तर एकच, आमच्या मातृपितृ देवतेच्या मुखातून निघालेले शब्द. मोत्याच्या हारांनी माणसाचं सौंदर्य करून दिसतं, पण कामाच्या हारांनी त्याचं कर्तृत्व स्थित होत असतं. आणि तेच कर्तृत्व तुझ्या जीवनात परिपूर्ण करायचं आहे. मातृपितृ देवतेच्या मुखातून निघालेले ते शब्द आणि त्यांची तत्व आजही आमच्या प्राणापलीकडे आम्ही सांभाळू लागलो. खरोखरच परस्त्री माते समान, परधन वमना समान आणि परनिंदा प्राण गेल्यासही करू नये. आणि हे परमेश्वरा, ही सारी किमया कुणाची असेल तर फक्त तुझी आणि तुझी. या मानवतेला सदैव सुख आणि सुख मिळते एवढीच तुझ्या चरणी राजा हिमरथची सविनय प्रार्थना, सविनय प्रार्थना. मानवतेला जगी सुख या गोष्टीची ओळख ना कल्पना मला नाही, पण आपल्या सर्वांगाचं निरीक्षण करतोय त्यावरून एकच ध्यान येते, या मृत लोकातून आपलं नव्हे
आपला परिचय पाथळ भुवनात माझं वास्तव्य. अतल वितल सुतल तलातल महातल रसातल आणि पाताळ ज्या सप्त पाताळात दानवेश्वरांत वस्तिस्थान. आपले नाव दंडबाहू. दंडबाहू. इथं येण्याचं प्रयोजन एकच या समस्त नरभूमीवर स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं इथपर्यंत आलोय. मानव सम्राट कर्तृत्व नेतृत्व आणि अस्तित्व मागून केव्हाच मिळत नाही. वाम मार्गाचं अवलंबन करून कधीही ते प्रस्थापित करण्यात येत नाही. सन्मार्गाचा अवलंब करा. इच्छित ध्येय निश्चितच पूर्ण होणार आहे. राजा योग्य ते बोललात. कर्तृत्व नेतृत्व आणि अस्तित्व कधीही मागून मिळत नसतं, पण जे मागून मिळत नाही ते स्वतःच्या सामर्थ्यावर मिळवण्यासाठी प्रयत्न आहे. सम्राट, प्रत्येक व्यक्तीनं सामर्थ्याचा नेहमी सदुपयोग केला पाहिजे. दुरुपयोग केव्हाच करू नये. कारण दुरुपयोग करून मिळवलेलं अस्तित्व शेवटच्या क्षणापर्यंत कधी नाही टिकलं तरी चालेल, पण ते माझ्याकडे नाही. ते मिळवल्याशिवाय इथून माघारी जाणार नाही. आणि जर टिकवायचं नसेल तर मिळवण्याचा प्रयत्न का करतो आहे? चालता होय तो. ते माझ्याकडे नाही, ते मिळवण्यासाठी इथपर्यंत आलोय आणि ते मिळवल्याशिवाय इथून जाणार नाही. मग दुसऱ्याच्या अधिकारावर जबरदस्तीने मात करण्याचा हक्क तुला कोणी बहाल मी केला? स्वतःच्या सामर्थ्यावर आलोय आणि स्वतःच्या सामर्थ्यावर जे मला प्रस्थापित करायचंय ते साध्य करणार. सामर्थ्याच्या जोरावर उड्या मारतो. आणि आत्मविश्वास हा आत्मनाशाला कारणीभूत ठरतो. तुझा अंतकाळ समीप आल्यामुळे तुला सुचलेली ही विपरीत बुद्धी आहे. या बुद्धीच्या हारी जाऊ नकोस. चल चालता होय तो. राजा, जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून जाणार नाही. मग हा राजकर्ता राजा हेमराज तुझ्या नेत्रात उभा आहे. अरे वक्तव्याचा भोगता नव्हे तर कृतितम शास्त्रे शस्त्रम प्रतिशस्त्रम ही माझी धर्मनीती आणि आहे. राजा, त्याच नीतीप्रमाणे मीही चालतो. जो माझं अस्तित्व मान्य करतो त्याला जीवनदान आणि जो माझ्या अस्तित्वाला नकार देतो त्याचा शेवट करत असतो. शेवटी युद्धाचा आवाज तुम्हाला येतोय. शंखनाद गगनाला जाऊन मिळतोय. स्वीकारला तुझा आवाज. शंखनाद भिडला नभास. शंखनाद भिडला नभास. राजा, ते कधीही शक्य होणार नाही. तोपर्यंत हे कधीही तुला साध्य होणार नाही. आत्मविश्वास माझा. उदय रक्षाला याद राहील. उदय रक्षाला याद राहील. बदला 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 उदय रक्षाला याद राहील. उदय रक्षाला याद राहील. बदला बदला
राजालाही माझं प्रति आव्हान आहे. भविष्यात केव्हाही कुठाही कसाही रे तुझा हात तळहाताच्या फळाप्रमाणे दानव सम्राट, कितीही प्रयत्न करा, तुमचे प्रयत्न आणून पाडण्याचं सामर्थ्य या राजकर्त्या हिमरथच्या अंगी नक्कीच आहे. हो, माझा मित्र कुटिलाक्ष याचं निमंत्रण आम्हाला आलेलं आहे. तिची बहीण कुटिला तिचा मनपसंतीचा स्वयंवर आहे आणि त्याच निमंत्रणाचा मान राखून यावेळी या भूमीचा त्याग करून या पाताळापर्यंत स्वयंवरासाठी आलेलो आहे. माझ्या वडिलांची इच्छा स्वयंवर पद्धतीने विवाह व्हावा यासाठी आम्ही आमच्या हृदयी अनेक जबाबदाऱ्या घेतल्या. प्रत्येक जबाबदारी योग्यरित्या पार पडली आणि आज आहे तो शुभमुहूर्त. प्रत्येक राजकुमार आमच्या राजदरबारी येण्यासाठी तत्पर ठरेल. त्यांच्यासाठी रिक्त आसन आहेत. प्रत्येक राजकर्ता आपल्या योग्यतेप्रमाणे रिक्त आसनावर विराजमान होईल. पण स्वागतासाठी आम्ही त्यांची मार्ग प्रतीक्षा करत आहोत.
आणि त्याच कारणास्तव माझं येथं येणं झाले. मग विलंबानंतर कुटिलाक्षास भाग घेणं हेच योग्य. नारायण नारायण नावाची लंकाळी पण नारदमुनी पाताळ वनातील सम्राट राजकर्ता कुटिलाक्ष आपल्या चरणाशी नतमस्तक होतोय. सदैव माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी. मग सर्व मुनिमान तुम्ही कथन केलेली ती गोष्ट दिलेली जबाबदारी होय, आज मी योग्यरित्या पार पाडतोय. निश्चितच पाहतोय. माझ्या बहिणीच्या शुभविवाहात ज्या प्रकारे तयारी व्हायला होती हो, त्या प्रकारे जय्यत तयारी आम्ही केली आहे. प्रत्येक ठिकाणी आनंदाचा सण दिसू लागलाय. अशा प्रकारची तू तयारी केली कुठे कमतरता तर भासत नाही. नाही, अजिबात नाही. मग मुनिवर हा, अतिथी आसनावर आपण विराजमान आहोत. अजूनही पाहुणे यायचे बाकी आहेत. त्यांचं स्वागत मला करायचं आहे. याची वाट पाहिली. आहे, स्वागत आहे, विराजमान व्हा. कुटिलाक्षा काय पाहतोय? वर येण्यास सुरुवात होते. आणि बदला मागतोय. एक वर या राज्याच्या ठिकाणी येतोय. आपण कोण? अरे माका वळखाच नाही. नाही, काय सांगतो? पाण्यावरून तर वाटतंय स्वयंवर पद्धतीने होणारा विवाह यासाठी आला. मग ह्या कळला ना तुका? पाहतोय खरं, पण हे काय रे? अरे बाबा काय सांगतो काय हे? तुका? आमच्याकडे बाई नाही. मग बाई नाही म्हणते. बाई अरे बाई नाही, पाण्याचे रे बाई. असं म्हणतोय. हा. डोबका समजला, अशी डोबका आहोत. हा, त्या काय झाला माहिती आहे? आम्ही कोणीतून पाणी नेतो, हा, त्या डोबकात पाणी साठता. त्या कसा साठता माहिती आहे? ते तुला माहिती. अरे कचरो पत्तारो पडता हा, आणि काय जाता माहितीये, तो पुसता आणि आमचा फुगता. असं असेल. हा, बघ आता मी लग्नात गेलोय, बरं दिसतंय ना? लग्नाला आलायच खरा, हो. पण जरा हे आहे ना, हे तुझं हा, जरा कमी असतं प्रमाणात त्या तर. होताला लग्न झालं काय? लग्न झालं हा, की वाढतं, नाही कमी होत होता नाही. कमी होताला. मग मला सांग, हा, याचं ठीक चल, याचं चाललंय, बघ ह्याचा विषय काय? काय? अर्ध पांढरं अर्ध काळं. अरे अर्धो म्हातारो आणि अर्धो तरुण असा कसा तुला समजणार? अर्धा म्हातारा आणि अर्धा तरुण. चांगलंय. तुझी जी लग्नाची तयारी पाहतोय ना, जास्त उत्साहात मस्त आहे दिसतोय. ना, मस्त. बघ उत्साहात दिसतोयस तू मला. मंडळीनू लग्नात केव्हा सगळ्यांनी जेवण बिवण सगळा सांगलेला असा.
बाळा मामा चांगल्याला जेवण बनव, समजलं का? तेव्हा आणि चटणी कुर्मा बनव चांगलं. लगीन लागला आता घरी यायचा, बाळा मामा विचारायचा, समजलं काय? तिची नावं तुम्ही घेत सुद्धा आहे. येवा. आमचं हेच कर्तव्य आहे. होय होय येवा, आठवणी ठेवा. तू ज्या स्वयंवर पद्धतीने आलायस ना तो मीच लावून देणार आहे. काय म्हणत? होय. हो मग सगळं काही माझा पाहतोय माझा तुझ्याकडे. होताला ना, माझा होताला जास्त उत्साही नवरा दिसतोयस तू. काय सांगतलं? हो माका कळला ना, काय ते? लगीन आता हा. राजाच्या बहिणीचाच ना. होय. हा मग ता कळला. कसा कळला माहिता? अरे असो तसो फिरा होतोय काय. माझी 2 रेडका आणि 1 म्हस हा अशी ही चराक घेऊन गेलं. हा म्हणला ती चराक घेता घेता एक ना आजी गावली हा. वाटेत. आजी सांगता काय माहिती हा? काय ते? अरे नागतुआ, तू राजाच्या बहिणीचा लगीन हा तर तुका माहित नाही. अरे पण राजाच्या बहिणीचं लगीन तर मी काय करतलं? अरे तुझा लगीन होत जा ना तर राजाच्या बहिणीच्या लग्नात जा आणि त्याच्यावर करून टाक. म्हणजे तू वर म्हणून इथे आलाय? मग वर म्हणून आलायस का? अरे काय सांगतलं? कळला तसा गेले. होय म्हटला ती म्हशी आणि ती रेडका तयट टाकलंय. आजी एक सांगले ऐकते का गोट्यात नेऊन बांध तू. मी म्हणता बाजारात गेलोय आणि या कंदील घेऊन इलं. हे कशासाठी? कंदील. अरे कशासाठी? अरे लगीन आहे ना, या कंदीलाच तू बायलेक नेऊ नको. ह्या कंदिला मधून पत्नीला नेणार आहे. मग ह्या काय कसा मग म्हणतो? ह्या कंदील घेऊन मी बायलेक नेतलोय. ते पेटणार आहे का? अरे पेटणाला कसला कसला भगभगीत हा पेटताला. फक्त दिसतंय ते. लगीनच माझा होऊन दे मग बघ. सगळं काही मान्य आहे. हो. येताना कुठे वाटेत पडलेलास का? अरे या पडलं डोळ्याचं कारण काय? अरे तो डोळं मारून 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 तो काळो पडलो. काय सांगतलं तुमचा? काय झालं ते इतके सांग. दिवस डोळ्यात मारीत राहुलय, हा. तो आता डोळं मारून काळो पडलो. असं आहे. तो आता तरी डोळं मारून तो थांबा होय म्हणून होईल. काय म्हणतोय? मग असं जर असेल तर यावेळी इथे तू थांबलेलाच बरा. कुठेला येणार आहे तिच्या वर प्रसंतीचा घेऊन ती जाणार निश्चितच. माझ्या तू इथे वांगडात थांबलेलाच होऊ बरं. कया बघा. माझ्या वांगडात होऊ कया ते मी काही सांगू शकत नाही. बघा. माझ्या वांगडात जे करा. व्हायचंय ते होणार आहे हे हा. निश्चित आहे. होय ना? होय. होत ना? बरा बघतोय वाट. वेळ लागतो काय हो? तुम्ही तिथे बसून घ्या. हा ज्यावेळी तुमची वेळ येईल तुम्हाला सांगलं जाईल. बसून घ्या तिकडे. नाही तर तसं नाही. चटणी चांगलं कुर्मा शिजत घातल्या नसतो ना. तसं मग माका सांगता सांगू गया. तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडा, मी माझी कर्तव्य पार पाडतो. होय होय मी बसतोय थांबतोय. चला माझा लगीन हा. कागद घेऊन जाऊ कागद. या पाताळ भुवनापर्यंत येणे केले, पण माझा मित्र कुटिलाक्ष याला हाक देणं योग्य. कोण मित्रा? कुटिलाक्ष. अरे वा! मृत्यू लोकातील माझा परममित्र देवव्रत, ये किती आतुरतेने मी तुझी वाट पाहत होतो. हे वेद वेदांगाचं तत्व आणि महत्व जाणून सज्जनांचा आवाज दुर्जनांचा स्थान याकरता त्रैलोक्यात भ्रमण कृती करणारा हे थोर ब्रह्मविद्या हा राजकर्ता व्रत साधरणीय प्रणाम. सदैव माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी. मित्रा, तुझं निमंत्रण मिळालं आणि म्हणूनच या ठिकाणी मी येणं केलं आहे. अरे वेड्या, ते निमंत्रण नव्हतं तर ते आग्रहाचं निमंत्रण होतं आणि त्या आग्रहाच्या निमंत्रणाला मान देऊन या पाताल भवनाच्या राज दरबारापर्यंत तू आलायस. धन्य झालो मी. ये अतिथी आसनावर विराजमान हो मित्रा. ये स्वागत आहे तुझं. आहे हे तर राजकर्त्याचं आसन आहे. अरे लग्ना केलंय लग्ना. काय सांगतो? माझा उसा लगीन आहे ना. बसा बसा. माझा होताला ना.
लक्ष यावेळी चारही बाजूला पाहतोय वरांची उपस्थिती दिसते. मग यावेळी किल्ल्याला बोलवलेलंच बरं. निवांत आपल्या मुखातून बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दाचं आम्ही पालन करतो. येणार आहे. मग तुमची इकडे लांब. इच्छा आहे, या स्वयंवरात माझी कुठीला यावी. कोण ग कुठीला आहे? लवकर बोलव लवकर बोलव असं स्वयंवराची योग्यरित्या तयारी आम्ही केलेली आहे. या ठिकाणी उपस्थित हो. आई बापाची राजवे नाही, बापाची राजवे नाही, झाली नवऱ्या घरी, मायेची डोळ्यात वाहे, मायेची डोळ्यात वाहे, इथं आले खरे पण चारी बाजूला पाहते आज हा सोयर मंडप कसा खच्च भरलाय आणि देशोदेशीचे राजकर्ते उपस्थित झाले. पण पहा केवळ माझ्या मनाच्या समाधानासाठी केवळ माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी माझा दादा तत्पर झाला आणि तीच आज इच्छा माझी पूर्ण होते. माझी सुद्धा माझी तुझी वेळ आली की हो, बोलवणार मी. माझ्याच म्हणा. आहे आशीर्वाद आहे. तू जरा लांबच ए, काय काय कुठले? लांबत राहिलेलं बरं आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे प्रत्येक गोष्ट या ठिकाणी घडली गेली. मग होऊ दे सुरुवात. आज या ठिकाणी माझं लग्न होणार आहे आणि लग्न झाल्यानंतर संसारात पदार्पण मी करणार आहे आणि याच्यासाठी हे माझ्या कुलदेवी आज तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी हवाय. जो संसार थाटण्यासाठी मी जाणार आहे त्या संसारात तुझा आशीर्वाद असावा, तुझा आशीर्वाद असावा, तुझा आशीर्वाद असावा. स्वयंवराचा मंडप सजला, बघूया. मंडप सजला, आज दिवस मम काय म्हणावं याला? अरे तुझा अर्धचंद्र बाबा समजेल रे. काय करतोय? तुझं वाटोळं झालं रे आणि काय करतोय? मंगलमय आशीर्वाद मित्र, आजपर्यंत आपण एकमेकाचे जीवलग मित्र होतो. पण या विवाहानंतर आजपासून तू माझा भाऊजी आणि मी तुझा मिळवणा बनलो. पण मित्र, या पुढे अन्य कोणतीही एवढं गोष्ट काही तुझ्या पंचपक्वान्न मनाला करून घेस ना? मला फक्त तुझ्या गावात एक शब्द, एक वचन आणि तेच तू वचन मला द्यायचंय. मित्र वचनाच्या पूर्ततेसाठी हा राजा केव्हाही
आयुष्यात कधी दुःख आलं नाही. तर हाताच्या फोडाप्रमाणे प्रत्येक क्षणाला तिला मी जपला. आज ती तुझी पत्नी म्हणून, आज तिने वर म्हणून तुझा स्वीकार केला. असं जरी असलं तरी भावी आयुष्यात प्रत्येक क्षणाला माझ्या बहिणीला सुख आणि सुखच मिळावा ही एकच इच्छा माझी आहे. मित्रा, अरे चिंतामणीच करू नको. आज तुझ्या भगिनीला म्हणजे माझ्या पत्नीला अरे तू जो प्रेम केलायस ना त्याच्या शतपटीनं प्रेम मी माझ्या पत्नीवर करणार आहे. तेव्हा निश्चिंत हो, निश्चिंत राहा. भाऊजी हा? नमस्कार वा, भाऊजी. वा. लगेच भाऊजी बायको नाही की नाही पण आता भय तरी बरोबर आहे. भाऊजीनू हा. तुमचं सांगतोय काय ते? आता का माझा झाला नाही हा. माझा होत आला हम्म. पण मी काय केलंय माहिती हा. मी करणारच असतोय पण तुमचा नाही जावचा म्हणून म्हटलं जाम बोललोय. बरं. पण आता तुमचं सांगतोय काय ते? आता ती बायको म्हटलंय की आता बहीण झाली माझी हा. आता तुम्ही झालात माझे भाऊजी बरोबर आहे. भाऊजी का सांगतोय हा. त्या बहिणी हात लावून हा? नको. अरे हे काय म्हणतोयस तू? अरे तसा नाही मग मार बिलशाल म्हणून सांगतो अरे हिला कशाला कोण मारेल? ही माझी ता- धर्मपत्नी ता आहे. तुझा माझा मत होता हा. मार्शल म्हणून म्हणजे भावाच्या अधिकारानं सांगतोय हा. की आपल्या बहिणीला इजा पोचू नका. हा ठीक आहे. आता मी सांगते. हा आता या ठिकाणी बंधू भगिनीचं नातं हो. झालं. या ठिकाणी ज्या अपेक्षेने तुम्ही आला होता ती इच्छा तशीच राहिली. काय करू पण तरी सुद्धा हा. ही भगिनी तुम्हाला मिळाली, तुमची बहीण झाली. हा. आज या बहिणीची विनवणी आहे. लग्नाला आलात जेवून पोटभर जावा. रिकामी जाऊ नका. नाही, नाही. पोटभर जेवा. तसे आमच्यात जेवणारे खूप चांगलं, कृष्ण, राघव. आणि कामाला घेऊन येतो. एक सांगू तुम्हाला, हो 10 काय असे 50 जरी आणलात ना तरी आमच्या राज्यात भोजन पुष्कळ ते आहे. आमच्या गावात सांगितलं तर अशी माणसं आहेत कधी जेव माहिती आता म्हणतात झटती करून दम करून आणि बाळमामा करून दम पण आता या केला ना तर सरपाला समजला पण तुमचा लगीन म्हणून मी आनंदात तुमचा त्यांचा जेव घाल आणि तुम्ही पण पोटभर हो हो काय हे कर नको काय? भाऊजी आपली भाऊजी असणार भाऊजी सांभाळा होय होय. मी होता चिंतामणीच करू नको. नक्की या आनंदाने तर बरं होईल. कधीतरी नका बोलवा. या महोदय, आला व्यवस्थित मी आता सर्व काही व्यवस्थित झालेलं आहे. अन्न ग्रहण करून जावं. काय नाही कामाचं पैसे सोडायचं. गोष्टी जाऊ नका. काही लक्ष ठेवते नाही. अन्न ग्रहण करून ठेवा. काय देवाचा बहिणा. अरे ह्या मंदिर कशा बांधलेलं राजाने माहिती आहे? म्हटलं बायको म्हटलं या कंदीला तुम्ही घेऊन जातले दाखवत त्या कंदील आता असं आता मी जातोय कंदील पेटतोय. काय म्हणतं पेटलं? मग कसा? त्या कंदिलाची गरज नाही. तेव्हा जो कंदील झालाय ना, तेवढा पुरा आहे. आता माझा कंदील झाला. आता ह्या कंदील करून मी करतोय. चला. येतोय. चला हो. या महोदय. दादा, लग्न तर झालंय. आता संसारात पदार्पण करण्यासाठी तुमची लाडकी भगिनी जाते. तिला आशीर्वाद द्या. स्त्री म्हटले की प्रत्येक स्त्रीच्या जीवनात हा क्षण येतो. काही क्षण दुःखाचे तर काही क्षण सुखाचे. बरोबर आहे. पण माझ्या मित्रानं अर्थात या वेळेला झालेला भाऊजीला मला शब्द दिलाय प्रत्येक क्षणाला व तुला सुख देईन. त्यावर माझा पूर्णता विश्वास आहे. मी सुद्धा माझी इच्छा पूर्ण करणार. या या हे बाळ, हे. भगिनीचा शोक या झालाय. हो
त्रैलोक्यात भ्रमंती करावी म्हणून यावेळी माझ्याकडून पार पाडणे धिक्कार धिक्कार आणि धिक्कार तुझ्यासारख्या नीतिभ्रष्ट राजकर्त्याचा धिक्कार. ए मित्र, असं झालं तरी काय? कुणाचा धिक्कार करतोय? एकच ज्यानं दानवकुळाचा संहार करण्याचा प्रयत्न केला त्याच मानवाच्या कंठी तुझ्या भगिनीनं प्रेम मालार्पण केली आणि ते तुला मान्य आहे म्हणूनच तुझा धिक्कार. अरे भिड्या, ती माझी भगिनी होती. माझ्या भगिनीला कुणाशी विवाह करावा हा प्रश्न माझा होता. त्यात तुझा काय संबंध? असेल तुझा प्रश्न, पण हे दानव कुळातील एक दानव असताना त्या दानवाचा अपमान करून तुझ्या भगिनीनं त्या मानवाच्या कंठी प्रेममाला अर्पण केली यासाठी तुझा अधिकार केलाय. अरे जे घडलं ते भूतकाळात घडलं. त्याचा या वर्तमान काळात मला स्मरण करायचं नव्हतं. म्हणून प्रत्येक गोष्टीचा विसर पडला. कारण माझ्या भगिनीचं सुख ते माझं सुख याचाच विचार मी करत होतो. म्हणूनच आज माझ्या भगिनीचा विवाह संपन्न झालाय. भगिनीचा विवाह संपन्न केला, पण त्यानं कुळाचा संहार करण्याचा प्रयत्न केला. त्याच राजकर्त्याच्या भगिनीनं प्रेमाला अर्पण केली. म्हणूनच नीतिभ्रष्टाच्या राजकर्त्याचा शेवट केलेला दुर्योग्य. आजपर्यंत मित्र म्हणून तुझा विचार केला, पण आज तुझं मान्य जाणलं. तुझ्या मनात एक संशय निर्माण होतोय, एक स्वार्थी भावना निर्माण होते. आणि ती स्वार्थी भावना कोणती असेल तर हे राज्य सिंहासन. आजपर्यंत पाताळ भवनाच्या राज्य सिंहासनावर मी विराजमान झालो. ती इच्छा तुझ्या मनात प्रगट झाली आहे आणि याच कप्ताने पापी नजरेने तू माझ्या राज्य सिंहासनावर पाहतोय, पण ही इच्छा तुझी कधी पूर्ण होणार नाही. राजा तेच सांगतोय, तुझ्यासारखा निष्ठीभ्रष्ट राजकर्ता जर या दानव कुळात असेल तर त्याचा शेवट केलेला दुर्योग्य. मग ठीक आहे. आजपर्यंत मैत्रीचं नातं पाहिलं, यापुढे वैराचं नातं पाहशील हे मात्र लक्षात ठेव. मैत्रीचं नातं केव्हाच तुटलं, आता होत फक्त वैरी. नवऱ्याची भूमिका करणारा संतोष आरोलकर
यांच्यासाठी मितेश आरकर यांनी दररोज असं 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. मंडळाच्या वतीने त्यांनी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. रमा रमा ढोल जन जन काय वाटणार या नुसतं सांगता ह्या हान त्या हान रशी हान परात हान या हान का तवसा माझा झाला धनकुला करतलं काय झोप मारले आणि या डोंबाराच्या घरात लगीन केलंय असं वाटतं. बाबा माझ्या काय सांगतलं तुमका आज ह्या गावात उद्या त्या गावात उद्या हा हळी आहे परवा का लावली उद्या हळी परवा का लावली तर माझी बत्ती मालावली विषय झालो अरे काय सांगतलं काय मागच्या पोरावरी गत झाली माझा कसा आज हळ ठेवल्या पोरा परवा तकडे काहीतरी नेऊन ठेवताला तशी माझी गत झाली गो बरो गावलो गो अरे गो रवलो होय माझी हाड हय बोलली सामान हाणून हाणून नुसता म्हणाने वाईट बसतोय आणि वाट बघतोय गोवाची शिलो कहिलो ए बाबा तू का काय गमलो गो टाकल्याच्या घराकडे बुळे घालताना गमलो काय गो एका विचारतोय दुकान चटले का चटले घराकडे नाही धवडी नाही कापा गेलो बघतोय वाटतं चालतंय हो माझं ये काय तोंड फोडीन वय आता जेव्हा का दिवसभर मी एकटो काम करतो बसान खायत राहतो काय सांगतलं खा खात पण लागता काय अंगात निस्ती संडासाची गोर मला पेट पाणी काहीतरी घेऊन ये काय बोलवलंय वय आता पाणी पिऊन राहा घरात मान फोडीन खय ह्याच्या आम्हाला लगीन केलंय ना आणि गळ्यात गोड मारून घेतलंय समाजला माहिती त्याच्या बापाशी आणि त्या वरच्या आवाजातल्या मामीन माका फसवल्या तो बापूस ना दिवसासून 4 पिढ्या झाली माझ्या चढवा वांगडा लगीन कर चढवा वांगडा लगीन कर माझ्या घराचं घुमरो जिरवल्या ह्या बापाशी नेत्या हो
अरे माझा तुझा मला लगीन झाला वरात गेली जरा कोंडाळूची पाळी गेली मी आपला पुढे गेलोय म्हटलं आता महापोलाडू गावचा होमुऱ्यावर तू तुझ्या दारा घुमरो होतो मट्टान घेत तुझा सोकटान लोकांना आडी त्याच्यावरसून माप ओलांडून गेलोय समजला तुला काय वाटला तुझ्या बापाशी कमी पराक्रम नाही केले मध्यस्थी कोण घातलेले कोण असतो माहिती नाही तुका आमच्या घराकडे लागल्याने 70 म्हशी होत 30 गाई होत 50 रेडे होत लगीन झाला घरात गेलोय पाटल्या दारात गेलोय बघतोय 70 म्हशी 30 गाई म्हटलं मी जाम खुश पाटल्या दारात गेलोय आणि बघतोय अरे म्हशी खोय गाई खोय अरे गोट्ट उन्हाय आणि गाई उन्हाय त्याच्या पाटल्या दारात टेळून बघलोय अरे तर तारियांच्या घराकडे योग होतो हे 30 म्हशी 30 गाई तुझे होते तारियांच्या म्हणून झालं आणि भाका बसवला तसा नाही त्याचं काय झालं माहिती आहे आता 30 गाई 50 रेडे ह्याचा शान तुका भरून जमणार होता का म्हणून मी ते 4 यांका विकून टाकलं आणि तुझ्या लग्नात काय कमी कमी घातलं तो चपला तो हार घातले त्या काय हे काय माझे